नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं जे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. आजच्या प्रसिद्धी पत्रकाचा आणि अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जो आहे तर तो असा प्रकारचा असणार आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकाबाबत आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. तर याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चारित्र्य पडताळणीचा अहवाल निरंक प्राप्त झालेला तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणीच्या अधीन राहून व वैद्यकीय चाचणी देण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक 20 मे 2025 रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत. तर त्याच्यासोबतचं हे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. सोबतच्या यादीत नमूद 49 उमेदवारांनी दिनांक 20 मे 2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी पोलीस शल्यचिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहावे. सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतरिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलवण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाचे डॉक्युमेंट जे आहेत भरती चे जे ओळखपत्र आहे, मैदानी आणि लेखी परीक्षेचं ॲडमिट कार्ड, त्यानंतर 4 पासपोर्ट साईजचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहायचं आहे. तर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्रे, सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकरण निर्गमित केलेले प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, MSCIT इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत ते सोबत घेऊन जायचे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र, नमुना सोबत जोडला असून तो सुवाच्य अक्षरात सोबत भरून आणायचा आहे. त्याच्यासोबतच जे रोजचे कपडे म्हणजे दरी, चादरी, मच्छरदाणी, पांघरूण, ताट, वाटी, ग्लास, तांब्या, दाढीचे साहित्य पुरुषांगातील 2 खाकी हाफ पॅन्ट, पांढरा बनियन, कॅनव्हासचे शूज 1 जोडी, खाकी नायलॉन सॉक्स 2 जोडी, 200 पानी वही, 100 पेन, 1 पेन, गांधी टोपी, त्यानंतर 1 लोखंडी बकेट, 2 ट्राउझर महिलांकरता आणि 2 पांढरे शर्ट इत्यादी साहित्य सोबत घेऊन जायचं आहे. मेससाठी ₹2000 ॲडव्हान्स घेऊन जायचे आहेत. उमेदवारांनी आपल्यासोबत चैनीच्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊन यायच्या नाही आहेत. त्याच्यासोबतच सोन्याचे दागिने वगैरे काही घेऊन यायचं नाही आहे. याच्या संदर्भात ते पण इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. बोलवण्यात आलेले जे उमेदवार आहेत त्यांना इथं जे आहे तर पत्र देण्यात आलेलं नमुना क्रमांक 4 नुसार जे आहे तर ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. तर हे होतं मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी जे आहे तर पात्र झालेल्या उमेदवारांना जे आहे तर ते देण्याचं महत्त्वाचं अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे. 20 मे 2025 रोजी त्यांना नियुक्ती आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं. धन्यवाद. आणि पात्र उमेदवार जे आहेत त्यांचं नावाची यादी अशा प्रकारे जोडण्यात आलेली आहे. 20 मे 2025 रोजी सकाळी वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी जी होती ती अशा प्रकारची होती. ॲप्लिकेशन नंबर, उमेदवाराचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकेशन कास्ट, ॲप्लिकेशन कॅटेगरी, रिटर्न टेस्टचे मार्क्स आहेत, फिजिकलचे मार्क्स आहे, NCCचे मार्क्स आहेत, टोटल मार्क्स आहेत, सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.